आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात मोकाट डुकरांचा सुळसुळाट. सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात मोकाट डुकरांच्या सुळसुळाटमुळे शहरातील शिवाजीनगर, रहमाननगर, राज मोहल्ला, सूरज मोहल्ला, मदनी नगर, सहारा नगर, मौलाना आझाद नगर, आयशा कॉलोनी, गुलमोर कॉलोनी, अजिंठा कॉलोनी, कुरेशी मोहल्ला या भागात मोकाट डुकरांनी हैदोस घातला आहे. काही भागात टीन शेडच्या घरात मोकाट डुकरांची टोळी घुसून घरातील अन्नधान्य खाऊन धिंगाणा घालत आहे, तर काही ठिकाणी लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली आहेत. या प्रकरणी सेलू नगरपालिका प्रशासनाद्वारा मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा मोठा जन आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. संत गाडगे बाबा यांच्या विचाराचा जागर. परभणीत आज दिंडीचा मुक्काम. संत श्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदेशाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निघालेली संदेश प्रचार यात्रा व पायदिंडी आज परभणी शहरात दाखल झाली आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे. संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पालन करत ही संदेश यात्रा समाज प्रबोधनाचा दीप प्रज्वलित करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आज परभणीत दाखल झाली. परभणीत मोठ्या हर्षोल्लासात दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीचा आजचा मुक्काम बसमत रोडवरील श्रीराम मंदिर येथे असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अमरावती ते पंढरपूर अशी निघालेली वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ श्री गाडगे महाराज संदेश प्रचार यात्रा व पायदिंडी समाजात संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा प्रसार करत पुढे जात आहे. या यात्रेचे यंदाचे 69वे वर्ष असून आज दिंडीचा मुक्काम परभणी येथे आहे. दिंडीतील वारकरी आणि भाविक स्वच्छता, सेवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि मानवसेवा या संत गाडगे बाबा यांच्या शिकवणीचा प्रचार करत मार्गक्रमण करत आहे. परभणी शहरात प्रसाद शिंदे, शंकर भामरे, शंकर बनसोडे, सुधाकर वाघमारे, उमेश आंबेकर, बाळासाहेब शिंदे, DR भागवत, भास्कर मोताडे आदी व इतर समाज बांधवांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. सेलूत हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन. सेलू शहरातील क्रांती चौक येथील ऐतिहासिक घडी टावरमधील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज दिनांक 19 जुलै रविवार रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मिलिंददादा सावंत यांच्या हस्ते हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या वतीने मागणी करण्यात आली की सेलू नगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून मोडकीस आलेल्या ऐतिहासिक घडी टावरला सुशोभीकरण करण्यात आले, परंतु घडी टावरमधील विद्युत पुरवठा खंडित आहे, लाईट लागत नाही, चढायला पायऱ्या नाहीत व नवीन सुशोभीकरण करण्यात आलेल्या घडी टावरच्या मनोऱ्याच्या काचा देखील फोडलेल्या आहेत. तसेच घडी टावरमधील सर्वच घड्याळ बंद आहेत. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत नगरपालिकेच्या वतीने सर्व मागण्या मान्य कराव्यात असे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रस्ताविकात केली. तसेच सुनील गायकवाड यांनी मागण्या केलेल्या नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासित केले आहे. यावेळी नगराध्यक्ष मिलिंददादा सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्राचार्य KD वाघमारे सर, PK शिंदे, देवेंद्र कुरा, शुकाचार्य शिंदे, पत्रकार अब्रार बेग, भगवान शेडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेलू नगरपालिकातील इंजिनियर जाधव, DK बायस, आनंद काबरा, महेंद्र ढाले, महादू उगले, प्रसाद ससाने, शुभम गोपाल, प्रथमेश जंबुरे आदींनी परिश्रम घेतले. वसा येथे
ग्रीन ऑलिम्पियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ग्रीन ऑलिम्पियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती वाढावी या उद्देशाने दरवर्षी भारत सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालय व टेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय स्तरावर ग्रीन ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ओझोनचे दुष्परिणाम, पर्यावरण, जैविक विविधता, इंधन समस्या, विज्ञान आदी विषयावर ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 5 विद्यार्थी स्वर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राचार्य लक्ष्मण बकरे, मुख्याध्यापक सुरेश तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रीन ऑलिम्पियाडचे विभाग प्रमुख सुभाष मांडे उकडीकर यांनी केले, तर तान्हाजी काडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सेलू शहरातील शिवाजीनगर प्रभागात SIR मोहिमेला प्रतिसाद. सेलू शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारत सरकारने निवडणूक आयोगामार्फत सुरू केलेल्या SIR मतदार यादी विशेष शुद्धीकरण अभियान अंतर्गत मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सेलू शहरातील शिवाजीनगर, हेमतनगर, प्रभाग क्रमांक 4 आदी भाग क्रमांक 370 मधील नागरिकांचा SIR मोहीम अंतर्गत मतदार नोंदणी व मॅपिंग मोहिमेला नागरिक, महिला, वृद्ध, युवक प्रतिसाद देत आहे. नागरिकांना आपल्या मतदार हक्क व लोकशाही अधिक भक्कम व्हावी यासाठी नागरिक सकाळपासूनच कागदपत्राची जुळवाजुळव करून आपले नाव नोंदणी करणे, दुरुस्त करणे, मॅपिंग करणे आवश्यक आहे म्हणून मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. BLO मैनूस आलम बेग सर, बालासाहेब आव्हाड, सुनील सोळंके जाधव हे शिवाजीनगर प्रभागातील सर्व नागरिकांचे मतदार नाव नोंदणी SIR व्यवस्थित मॅपिंग करून मतदार यादीत समाविष्ट करून मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आतापर्यंत मतदार यादी विशेष शुद्धीकरण मोहीम 65% केली आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार. आज दिनांक 19 जुलै रविवार रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार जिंतूर येथे वर्षावास कालावधीत करावयाच्या कामकाजाचे पूर्व नियोजन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष माजी सैनिक ॲडव्होकेट रमेश भडगड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. वर्षावासातील कार्यक्रमाच्या नियोजनानंतर माजी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य शिवाजी लाटे यांना समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संभाजी खिलारे यांची जिल्हा क्रीडा व शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्यपदी निवड झाली. म्हणून उत्कृष्ट व निर्भीड पत्रकार म्हणून पत्रकार राजाभाऊ काळे, नीट परीक्षेत उत्तुंग भरारी घेणारे आनंद कोंडेबा भिसे आणि विशाल कोंडेबा भिसे यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट विहार व्यवस्थापनासाठी हरभरे याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस बौद्धाचार्य आनंद वाकडे यांनी, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष मोहन घनसावत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम उबाळे, सतीश अंभोरे, पांडुरंग सूर्यवंशी, ॲडव्होकेट विश्वजित खिल्लारे यांनी सहकार्य केले. सेलूत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. आज दिनांक 19 जुलै रविवार रोजी कर्मवीर फाउंडेशन आणि संजीवनी समाज विकास संस्था सेलू यांच्या सौजन्याने सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंददादा सावंत हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय लोंढे, उत्तम गोपेकर, भगीरथ गायकवाड, साहेबराव गोरे, नारायण बोकेफोड, रणजित आगडे उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी,
प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सटवाजी साठे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव लोंढे, अरुण थोरात, सुशीलकुमार तोगरे, बाबासाहेब वानी, अरुण हिवाडे, विष्णू गायकवाड, रामेश्वर खनपटे, सोनू मगर, गोपी साठे, अशोक वायदंडे, अविनाश साठे, शिवम साठे सह आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले। सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा सत्कार। सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 19 जुलै रविवार रोजी सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक अब्दुल वहीदभाई अन्सारी यांनी क्रांती चौक येथील गौरी ज्यूस सेंटर येथे शाल, अत्तर, पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केला। यावेळी जायदभाई गौरी, नगरसेवक कपिल भैया खुदारी, बंडू देवधर, हाजी सईद खान गौरी, हाजी महमूद कुरेशी यांची उपस्थिती होती।